बरेच ताई साहेब म्हणतात अक्का तुझी दीदी अभ्यास केलेला दिसत नाही, तुझा गणा अभ्यास केलेला दिसत नाही. मैत्रिणींना माझ्या बाळांना मिळलेली ट्रॉफी ही माझ्या दीदीला. कशी आहे? दीदीचा माझ्या 3रा नंबर आला आहे TC कॉलेजला, तुळजाराम महाविद्यालय ना त्यातमध्ये बघा कॉलेजला. चला माझं काम झालंय बऱ्यापैकी. फरशा पुसायच्यात आहेत आज. तुम्हाला भांडी वगैरे घासलेली किती घासलीत दाखवते. बरेच जण म्हणतात आका भांडी कोण घासतं? भांडी मीच घासते. कोण घासायचंय होय बोना? एवढी भांडी घासून झाल्यात. ह्यात बसाना ती ह्यात मध्ये ठेवली. सगळी पातेली वगैरे सगळं घासून झाले. आता किचन वाटा ही चकाचक पुसून घेतलाय. अजून देवपूजा नाही केली कारण का सकाळ धरणं झालंच नाही मला. इथं हे सांडगे ठेवले तर ते वाळाय घालायचे ते अजून. ते का ठेवलेत ते पण सांगते तुम्हाला. देवपूजा करायची अजून. इकडलं सगळं उरकलंय सगळं. गणेशला आता डाळ कांदा आणि चपाती करायची फक्त दुपारच्याला, कारण का आता वाजलेले आहेत बरोबर 11. आज गणोल्यांनी सांगितलंय मला डाळ कांदा कर आणि चपाती कर. इथं हे सांडगे टाकले तर इथं वाळायला केलेले. आणि मामी नाकांती आज गेल्या ते जत्रेला. आमच्या इथं यात्रा येताळाची, तिकडं मला बी बोलावलंय भाकरीला. बघू आता. इथं भाकरी खाऊन बसलाय टिप्या, भाकरी खाऊन बसलाय तो. आणि हे एवढं कौलाचं झालं बघा सगळं टाकून. हे असं दिसतंय तुम्हाला जवळनं दाखवते. काल व्हिडिओ काढला पण व्यवस्थित नाही आला, तर थोड्या वेळानं दाखवते. आज लाईट आहे, आज शुक्रवार आहे, आज दिवसभर लाईट आहे. तर हे सगळं धुवून काढायचं आहे आज. एवढा पाला पडतो मैत्रिणींनो. हे तुम्हाला चकाचक दिसतं पण झूम करून दाखवते. भरपूर कचरा पडलाय. झाडून नाही काढलं कारण का पाला गळती चालू झाली आता परत ना. मिरची पावडर द्यायची कुटायला. मिरच्या टाकल्यात त्या मी इथं. त्याच्यावर बी एवढा पाला पडला सकाळपासून ठेवलंय तरी. हे बी मी काय वापरत नाही. ह्यात मध्ये काय होतं, हे बी ना रानात ह्याच्यात टाकायला देते कुणाला बी, कुणी घेऊन जातं. आणि चला हे एवढं सगळं झाडून काढायचं आहे आता चकाचक. आणि झाडून काढून सगळं चकाचक धुवून पण काढायचंय. इथं पण हा सगळा कचरा पडलाय. काल दिवसभर हे चाललं होतं, कपडे वाळायला टाकले तिकडं मशीनला लावलेली. हे सगळं धुवून काढायचं. इथल्या पेशव्या ही सगळं उचलायचं. ही एवढी कौलं शिल्लक राहिली, पण ही शिल्लक राहिली नाही म्हणता येणार. अजून लागते नाही. 200 राहिलं इथं. तर अजून हे झालं मसाल्यासाठी पॅकिंगला. ह्याला पण मला मसाला भाजायसाठी अजून तिथं करायचं एका साईडला. बघू आता कुठंतरी करू. ढाप कमी पडलं काल, ते आणलं जाऊन. सॉरी नाही आणलं अजून, आणू म्हणलं दाजी. आणि हे असं दिसतंय. काल काय झालं, व्हिडिओ काढला आणि तो नीटच नाही आला. बघू शकता. अजून लांबनं दाखवते. बऱ्याच जणांनी कालचा व्हिडिओ पाहिला पण ते नीट व्यवस्थित दिसलंच नाही. त्याच्यावलं अलीकडल्याकडेच आणि पलीकडल्याकडेच ढाप टाकायचं राहिलेत. पण संदीप म्हणला का रविवारी येणार आहे, रविवारी आल्यावरती टाकतो. असं दिसायला लागले आता. कपडे टाकले सावलीला वाळायला, मुलं जाऊ दे मस्त दिसते. चला आतून पण दाखवते. बरंच काम आहे अजून. आणि मी आज जरा आजारी थोडीशी, म्हणजे रात्री बरीच केर आवलंय पडतो हो का. काही सारखं स्वच्छ करावं लागतं. आता मी आज इरबळ झाडून काढण्यावरच आहे. हे सगळं पडलंय. ही साळवान कौला आणलेलं ही काय, ही कचरा गोळा करावा लागतो. नाही करावं तर काय करायचं. कोण नाही आव ह्याला हात लावत. मलाच करावं लागतं सगळं. कोण करणार आहे. ही बोर्ड काल आता दाजींनी मसनी जोडले होते. म्हणले गोळा करून ठेवायचं का नाही, टाकून दिला तसाच. झाडांना पाणी घालायचं. आणि कचरा तर हो का गच्च भरलाय आज. तर इतकं वाऱ्याने येतं, इतकं येतं ना माप नाही त्याला. झाडांना पाणी घातलं नाही 2 दिवस झालं, सुकून गेली झाडं. दिसतंय का. काम नाही असं कुठं झालंय का बघा.
पाला गळती चालू झाली. पोरांनी बसून बसून तो का त्या झाडाचं एका तोडलं इथं. तुम्हाला सगळं चकाचक दिसतं पण सगळीकडे राडा होतो. घरात होतो, दारात होतो. हे सगळं काल आलेलं आहे सगळं. ही झाडाचा पाला ही तोडला ना काल कौलळ बसवताना. तर हे असं झालंय बघा. इथं राहिलंय हे टाकायचं. शेंड्या काल कटाळला ती म्हणला का मला आलाय कटाळा उद्या करू. बरं ठीक आहे म्हणलं. आता ह्यातमध्ये मसाल्याचं सगळं सामान राहणार आपलं आणि कांडप मशीन इथं राहणार आहे. म्हणजे मी ही बाहेरचं सगळं काम करत आहे ना, मी इथं लक्ष दिलं पाहिजेत ह्या हिशोबाने. माझं आज सुंभारल्यासारखं दिसतंय का? बरंच नाही आज थोडंसं. आता आज दिवसभर फारशा ही सगळं घासून सगळं चकाचक करायचं. ही दारातलं सगळं चकाचक करायचं कारण का आज दिवसभर लाईट असते. मग आज पाणी असतं. आता बुधवारी लाईट गेली होती. बुधवार, गुरुवार, शुक्रवार, सॉरी रविवारी दिवसभर लाईट असते फुल. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार 4 दिवस लाईट नसते. शुक्रवारी डायरेक्ट लाईट येते तुम्हाला सांगते. मग ते 2000 लिटर पाणी ना मला 2-3 दिवस आहे ना काटून कुटून वापरावं लागतं. आणि सगळ्यांनाच झाडांना ह्याला आता आज झाडांना ह्याला पाणी घालायचं. असं एकंदरीत गणित असतं दिवसभराचं. तर चला असू द्या, आता लागते पुढच्या कामाला. आणि रात्री बरं नव्हतं थोडंसं, आज बरं आहे जरा. आणि दुसरी गोष्ट अजून काय, गणेश आणि दिदीला अभ्यास करतात. गणेश माझा शाळेत ना गणितात खूप हुशार आहे. म्हणजे गणेश आहे ना असं बोटावर गणित मुकतो, बोटावरती एवढा हुशार आहे. आज दिदीचा माझ्या TC कॉलेजचा 3रा नंबर आला पुण्यात आणि दिदीचा पण माझ्या 3रा नंबर आला. मला अजून काय पाहिजेत, लेकरू माझं TC कॉलेजला 3रा नंबर काढायला लागलं. पहिला नंबर येईन काच की, नंबर येण्याशी मतलब ना का नाही, असं असतं. आणि तिला जास्त कामाचं लोड वगैरे नाही लावत मी. संध्याकाळचं दिवसभर मी काम करून दमलेले असते. संध्याकाळचं काही जास्त स्वयंपाक लागत नाही कारण का पलू माझी संध्याकाळचं तात्यांना जेवायला करते, सकाळचं मी करते. त्याच्यामुळं मग पोरांना चपात्या ही जास्त केलेली असते. त्यानं मग संध्याकाळचं जीव दमून गेलेला असतो. तर किती वरण भातन 2 भाकरी केल्या तर इशीला उघडून जातं. मग दिदी तिला पाहिजे ते काय करायचं ती करते. आता रात्री पनीर केलं तर रोज ती वेगवेगळ्या भाज्या करते, ती खाती, आम्हाला खायला देते. मला कुरिअरवरनं 9-10 वाजता ते यायला रोज दिसाड जाते आता. आणि हे दिवसभराचं काम एकदा उठलं की चालू झालेलं असतं, संध्याकाळपर्यंत कामच चालू असतं. त्याच्यामुळं संध्याकाळचं करते. आता सकाळी उठल्यावर तिने काय तिचंच आवरलं आणि घरंही काहीच नाही झाडली. हॉल फक्त झाडला आणि बाहेरचं वसरी झाडली आणि गेली. तिचं उरकून जाईना का. मग मी भांडी वगैरे घासून स्वयंपाक हे सगळं झालं आहे आता चला पटकन डाळ कांदा आणि चपाती करते. आणि तात्या अजून जेवायला नेहला नाही तर आलं. ज्वारीची भाकरी मला केली. तात्या म्हणलं मला बी डाळ कांदा आणि चपाती देतात, तात्यांना पण देते कारण का तात्या आमचं 11:30च्या पुढे जेवतात. तर असं दे बाय सगळ्यांना ह्या गोष्टीवरती. एवढाच व्हिडिओ बघा माझा.